नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावण्याकरता विविध कृतींची मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत। आज आपण गणित विषयाअंतर्गत संख्याज्ञान कौशल्यामध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी ज्या अपेक्षित क्षमता दिल्या आहे त्यापैकी इयत्ता दुसरीची अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। तसंच इयत्ता तिसरीसाठी अपेक्षित क्षमता दिलेली आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। आणि आपला अध्ययन स्तर जो आहे तो अध्ययन स्तर पहिला जो आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही त्यांना आपल्याला या 0 ते 9 दरम्यानच्या सर्व अंकांचा चांगला सराव द्यायचा आहे। आणि हा सराव देताना आपण जर समजा खेळाच्या माध्यमातून हा सराव जर दिला तर मुलांना निश्चितच आवडेल आणि ते लवकर शिकणार आहे। तर अशीच एक खेळात्मक कृती मी आज आपल्याला सांगणार आहे। कृतीचं नाव आहे, खेळाचं नाव आहे संख्या मिळवा आणि वस्तू मोजा। या कृतीसाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। ते साहित्य म्हणजे जे आपल्या वर्गात उपलब्ध आहे, जसं चिंचोके आहे, गोट्या आहेत, मणी आहेत, कंचे आहेत, आईस्क्रीमच्या काड्या आहेत, अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला लागणार आहे। सोबतच या खेळासाठी आपण 10 विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत। जर समजा कमी विद्यार्थी असेल तरी चालेल, कारण कमी जर विद्यार्थी असेल तर काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त वेळा संधी म्हणजे 2 वेळा संधी मिळणार आहे। तर करायचं काय आहे, आपल्याला 10 चिठ्ठ्या तयार करायच्या आहे। प्रत्येक चिठ्ठीवर 0 ते 9 हे अंक आपल्याला लिहून घ्यायचे आहे आणि त्या चिठ्ठ्या बंद करायच्या आहे, त्याला मोड घालायची आहे। त्यानंतर त्या चिठ्ठ्या त्या निवडलेल्या 10 मुलांपुढे ठेवायच्या आहेत आणि त्या मुलांना सांगायचं आहे की प्रत्येकाला एक एक याची चिठ्ठी उचलायची आहे। आणि चिठ्ठी उचलल्यानंतर ती चिठ्ठी उघडायची आहे आणि त्या चिठ्ठीवर जो अंक लिहिलेला असेल त्या अंका एवढ्या वस्तू ज्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे तेवढ्याच वस्तू तुम्हाला मोजून मला दाखवायच्या आहे। आणि मग याप्रमाणे शिक्षकांनी एका विद्यार्थ्यांना ती चिठ्ठी उचलल्यानंतर त्यांनी वस्तू काढलेल्या आहे मोजून आणि शिक्षकांनी त्याचं निरीक्षण करायचं, ते तपासायचं आहे। एखाद्याची चूक झाली त्याला पुन्हा संधी द्यायची आहे, त्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग काय करायचं, आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी वस्तू मोजल्या आहे, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू प्रत्येक जणाकडे आहे। आता त्यांना सांगायचं आहे की तुमचा हा 10 विद्यार्थ्यांचा गट आहे, तुम्ही आता सर्वांनी एकमेकांशी चर्चा करायची आहे आणि आपले जे क्रमवार अंक आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे तुम्हाला ते वस्तू ज्या तुम्ही मोजल्या आहे त्या वस्तू मोजायच्या आहे, वस्तू त्या मांडायच्या आहेत, क्रमवार मांडायच्या आहेत। आणि मांडल्यानंतर ज्या वस्तू तुम्ही ठेवल्या आहे त्या वस्तूच्या बाजूला ती अंकांची चिठ्ठीसुद्धा ठेवायची आहे। याप्रमाणे आपण हा सराव जो आहे तो विद्यार्थ्यांकडून करून घेतो आहे आणि खेळाच्या माध्यमातून असल्यामुळे विद्यार्थ्यांना तो निश्चितच आवडणार आहे। आणि या कृतीमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, श्रवणशक्ती आणि शारीरिक समन्वय साधला जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना 0 ते 9 हे अंक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात। सोबतच ते 0 ते 9 हे अंक क्रमाने सुद्धा म्हणता येतात। त्यामुळे ही कृती आपल्याला निश्चितच घेता येईल। याप्रमाणे इतरही कृती आपण स्वतः तयार करून घेऊ शकता। धन्यवाद।